आज बऱ्याचदा क्लायंट जातं सलूनमध्ये की मला हेअर ट्रीटमेंट्स करायच्या आहेत किंवा हेअर कलरिंग, हायलाइटनिंग किंवा आजकाल केराटिन, बोटॉक्स, नॅनोप्लास्टिया, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग अशा बऱ्याच ट्रीटमेंट्स आल्या आहेत. तिथे खूप कन्फ्युजन असतं. पण बऱ्याचदा क्लायंट काय होतो ऑफरच्या मागे जातो आणि तुम्ही जा. नाही असं नाही, मला असं नाही म्हणायचं की कुणी छोटं सलॉन आहे, तुम्ही तिथे नका करू. पण तुम्ही ज्या पण एक्सपर्ट्सकडे जातायत, त्याची डिग्री काय आहे? त्याने काय एज्युकेशन घेतलेलं आहे? कारण त्याच्या एज्युकेशनवरच त्याचं काम ठरलेलं असतं. आणि ज्यावेळेला त्याला प्रॉपर एज्युकेशन असतं, त्यावेळेला तो केस प्रॉपर ॲनालिसिस करतो. कारण प्रत्येक ट्रीटमेंट प्रत्येकासाठी नाही बनलेली असते. प्रत्येकाचे हेअर वेगळे असतात, प्रत्येकाचे हेअरचं टेक्स्चर वेगळं असतं, प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं असतं. तर तुम्ही फक्त जाऊन मार्केटमध्ये Instaवर एक बघितलं, कारण Instaवर पण बऱ्याचदा जे व्हिडिओज केले जातात, तर ते ॲक्चुअल व्हिडिओ नसतात. तिथे लाईट इफेक्ट हे ते देऊन ते बऱ्याचदा एडिटिंग करून पण पोस्ट केलेले असतात. तर तिथे बऱ्यापैकी आपण मिसगाईड पण होऊन जातात. तर तुम्ही ज्यावेळेला पण कुणाकडे ट्रीटमेंट्स घेताय, तर तिची डिग्री बघा, तिने प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं आहे की नाही. कारण आजकाल बऱ्याचदा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पण असं झालेलं आहे, की थोडासा कुठेतरी कोर्स करतात, काहीतरी बघतात आणि त्या ट्रीटमेंट्स करायला लागतात आणि कुठलंही प्रॉडक्ट घेतात. आता तुम्ही सांगा, जे ऑफर देतात, कमी पैशामध्ये काम करतात, त्यांनी प्रॉडक्ट चांगले वापरलेले असतील का? कारण बऱ्याचदा प्रॉडक्ट कमी रेटमध्ये पण मिळतो आणि हाय रेटमध्ये पण. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरायला जाता, त्यावेळेला तुमचे प्रॉडक्ट कॉस्ट कुठेतरी येतेच. आणि ज्यावेळेला तिला क्लायंटला म्हणजे ब्युटी एक्सपर्टला कुठेतरी प्रॉडक्ट कॉस्ट येते, तर ती कुणाकडनं घेणार? क्लायंटकडनंच घेणार. जर ती स्वस्तातलं प्रॉडक्ट वापरते, तेव्हाच ती तुम्हाला स्वस्तातच देऊ शकते. तर हे थोडंसं कुठेतरी तुम्ही विचार करूनच एक्सपर्ट किंवा हेअर ड्रेसर्स निवडायला पाहिजे. त्याचं एज्युकेशन काय, कारण त्यांचं एज्युकेशन नसल्यामुळे पण बऱ्याचदा केसां डॅमेज होतात. कारण ते प्रॉडक्ट केसांवर काय काम करतंय, हे ज्यावेळेला कुठल्या बॉन्डवर वर्क करतंय, बॉन्ड कसा ब्रेक होतो आणि तो कसा रिकन्स्ट्रक्ट होतो, हे सगळ्या गोष्टी त्या एक्सपर्टला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा त्यांना हे माहिती नसतं. ते कुठेतरी फक्त कॉपी करतात. जस्ट आणि ती कॉपी सगळ्यांवर नाही होऊ शकत. कारण सगळ्यांचे केस सेम नसतात. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉडक्ट चूज करता आलं पाहिजे. कारण माझ्याकडे आज मी ज्यावेळेला माझं ब्युटी स्कूल पण आहे, तर मी तिथे ज्यावेळेला स्टुडंटला शिकवत असते, तर बऱ्याचदा काय क्लायंट्स कसे ॲनालिसिस करायचे, हेअर कसे प्रॉब्लेम्स येतात आणि कसं प्रॉडक्ट चूज करायला पाहिजे केसांनुसार. तर ते सगळं डिटेलिंगमध्ये शिकवलं जातं.